सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री के वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने कृषी दिवस मोठ्या उत्साहात साजरा। शेतीचे तंत्रसामग्रीच्या प्रदर्शनातून जय जवान जय किसान घोषणाबाजी करत कृषी दिनाचा जल्लोष करण्यात आला। हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिवस म्हणून साजरी केली जाते। चोपडा तालुक्यात शेतकरी बांधवांच्या वतीने गेल्या वर्षभरापासून मोठ्या उत्साहात आनंदात कृषी दिवस साजरा करण्यात येतो। आज 1 जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, डॉक्टर रवींद्र निकम, ॲडव्होकेट घनश्याम पाटील, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले व रॅली चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी बांधवांचा सन्मान करण्यात आला। कृषी उत्पन्न बाजार समितीपासून वाजत गाजत शेतीवर आधारित गीत वाजवत शेतकऱ्यांनी मिरवणूक काढली होती। या मिरवणुकीमध्ये 2 अश्ववर्ती किसान व जवान यांना बसवून शेतीसाठी लागणारे जेवढे पारंपरिक व आधुनिक यंत्रणा बैलजोडीचा सहभाग या मिरवणूक होता। या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी व तरुण युवक शेतकरी यांच्या डोक्यावर जय जवान जय किसानची टोपी चमकत होती। कार्यक्रमामध्ये माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, तज्ञ शेतकरी डॉक्टर रवींद्र निकम, एस.बी. पाटील, घनश्याम पाटील, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शरद देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी बांधव यामध्ये सहभागी झाले होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा।
कृषी दिवस 1 जुलै 2025 कैलासवासी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांची जयंती ही कृषी दिन म्हणून साजरा केली जाते आणि दरवर्षी ती छोट्या खाणी 4 भिंतींच्या आड साजरी होत होती। पण आम्ही चोपडा तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी मागच्या वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं ठरवलं आणि मागच्या वर्षी त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला। यावर्षी आम्ही ती मोठी साजरी करत आहोत, कारण कृषी दिवस जी आज भारतातली 65% जनता शेतीवर अवलंबून आहे आणि तो दिवस छोटा साजरा व्हावा हे थोडं आम्हाला पटत नव्हतं। त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं बा कृषी दिन हा मोठा साजरा व्हायला पाहिजे आणि आम्ही तो मोठ्या प्रमाणात साजरा करू लागलो। याच्यात आम्ही कृषी व्यावसायिकांकडनं ज्याला म्हणजे योग्य वाटेल ते तो आम्हाला वर्गणी देतो। तसेच शुभेच्छा बॅनर चोपड्यात पूर्ण चौकात लागतात, तसंच रोडनी शुभेच्छा बॅनर लागतात। याचं वैशिष्ट्य म्हणजे जय जवान जय किसानच्या परिधान केलेल्या टोप्या आणि बँड, त्याच्यामध्ये कुठलेही फिल्मी गाणे नसता देशभक्तीपर गाणे आणि शेतकरी गीत वाजवले जातात। पुढे 2 घोड्यांवर एक जवान आणि एक किसान स्वार होतो आणि तसंच नवीन अवजारं, पारंपरिक अवजारं, जुनी अवजारं हे सर्व आम्ही डेमो करतो आणि चोपड्यामध्ये तिफन जे असते लाईव्ह तिफन आम्ही पांभर चालते, जशी काळ्या मातीत तिफन चालते त्या पद्धतीने लाईव्ह तिफन या कार्यक्रमात चालते। याच्यात फार मोठ्या संख्येने सर्व अधिकारी, कृषी विभाग, पंचायत समिती, शेतकरी वर्ग, कृषी व्यावसायिक आणि सर्वच वर्गातील लोक सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहात तो आम्ही साजरा करतो। अशा पद्धतीने आजही आम्ही तो साजरा करत आहोत। धन्यवाद। जय जवान जय किसान।